नमस्कार, मी प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या विन विथ वेलबिंग या चॅनलवर। तर आज आपण चाललो आहोत भुदरगडाला। तर जे कोल्हापूर जिल्ह्यात आहे, भुदरगड हा तालुका आहे आणि हा जो गड आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पदस्पर्शाने पावन झालेला असा गड आहे। तर आपण तिथे चाललेलो आहोत। तुम्ही पाहू शकता खूप मोठा भव्य असा हा गड आहे, खरंच पाहण्यासारखा आहे। तुमचा कोल्हापुरात येण्याचा योग आला तर नक्की या गडाला भेट द्या, तुम्हाला एक विलक्षण अनुभव मिळेल। आणि इथे आल्यावर वर पोहोचल्याच काळभैरीचं मंदिर आहे। सर्वजण काळभैरीच्या मंदिरामध्ये जातात, दर्शन घेतात आणि त्यानंतर पूर्ण गड फिरतात। तर हे भैरवनाथाचं मंदिर, नेहमीप्रमाणे मी सर्वात आधी या मंदिरात जाते। तर तुम्ही बघू शकता बरेच असे लोक होते त्या दिवशी। काही लोकांचे नवस असतात, काही लोकांचे गाऱ्हाणी घालायचे असतात, गुरव इथे असतात गाऱ्हाणी घालायला। तर इथे बरेच लोक होते आणि इथे गाऱ्हाणी घालणं चालू होतं, गाऱ्हाणं ज्याला आपण म्हणतो, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर हे काळभैरीचं दर्शन, काळभैरीच्या नावानं चांग भलं। तर हा आजूबाजूचा परिसर आहे। तर सर्व जागेचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आता पुढे आपण गड पाहायला जाणार आहोत। या एका व्हिडिओमध्ये हा गड पूर्ण कॅप्चर होईल इतका हा गड छोटा नाही आहे, भरपूर अवाढव्य मोठा आहे। तर माझा व्हिडिओ अपुरा पडेल, पण या गडाची जी शान आहे किंवा गडाची जी दिव्यता आहे ती या व्हिडिओमध्ये टिपायला हा व्हिडिओ कमी पडेल। तर वरून आपला गारगोटी, आपला भुदरगड तालुका इतका सुंदर दिसतो ना भुदरगडावरून, तुम्ही बघू शकता। खूप छान वाटतं इथे, खूप सुंदर थंडगार हवा असते आणि इथून सर्व रम्य असा देखावा दिसतो। बाजूला स्तूप आहे जी तुम्ही पाहिली असेल आत्ता, सुंदर, अतिसुंदर, म्हणजे माझं अत्यंत आवडीचं ठिकाण आहे। गावी आली की मी इकडे जाते म्हणजे जातेच, कारण की हा अनुभवच वेगळा आहे। तुम्ही ते बघू शकता की किती अवाढव्य हा गड आहे। जितकं मला जमतं आहे तितकं मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत दाखवायचा प्रामाणिक प्रयत्न करते आहे। आणि बघा किती छान वनराई आहे, हीच खरी भुदरगडची श्रीमंती आहे। हिरवागार निसर्ग जो भुदरगडाला भरभरून लाभलेला आहे। आणि तुम्ही पाहू शकता इथून आम्ही चाललो आहोत। तुमची भुदरगडची आठवण सांगा, लहानपणीची। लहानपणी आम्ही गावावरून तुमच्या जवळ आहे ना एकदम, चालत यायचो त्यावेळी। आम्हाला तर काही गाड्या नव्हत्या, सायकल नाही, डोंगरातून असते। आता सगळ्या सुविधा आहेत, त्यावेळी सुविधा नव्हत्या। बरोबर आहे, आता त्यावेळी सुविधा नव्हत्या, पण दुर्गम भाग असल्यामुळे आम्ही चालत यायचो। पण तो आनंद आहे आताच्या ह्याच्यापेक्षा तो द्विगुणित जास्त आनंद होता। आमचं बालपण होतं त्यावेळी। आणि वरतीच असं एक तळं आहे भुदरगडावरच, आणि त्याच्याच बाजूला असं एक मंदिर आहे शंकराचं। तर आपण आता तिथे आलेलो आहोत। तुम्ही बघू शकता किती रम्य असा सुंदर देखावा आहे, खूप छान प्रसन्न वाटतं इथे आल्यावर। तर खूपच तुम्ही नक्की भेट द्या कोल्हापूरला आल्यावर। आणि ही मी भुदरगडाची लेक, खरंच खूप अभिमानाने, छाती गर्वाने फुलून येते भुदरगडचं नाव ऐकलं की, कोल्हापूरचं नाव ऐकलं की। आणि खूप छान वाटतं आहे, खूप प्रसन्न आहे, खूप आनंदी आहे मी इथे आल्यावर। आणि आता हे तळ्याच्या बाजूला असणारं हे मंदिर आहे, जे आहे महादेवाचं, शंकराचं मंदिर आहे। तिथे पिंड आहे, तिकडचं सुद्धा आपण दर्शन घेऊयात। खूप प्राचीन असं हे मंदिर आहे, पण खूप छान प्रकारे अजूनही ते छान प्रकारे मेंटेन केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। महादेवाचं दर्शन घेऊया। माझा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व ऑडियन्सच्या, सर्व प्रेक्षकांच्या सर्व चांगल्या इच्छा, मनोकामना नक्कीच पूर्ण होत, हीच महादेवाचरणी प्रार्थना। इथपर्यंत आला असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या, आणि चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा।